उपनीलांचे इच्छे फळ उपनीलाचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी बळ ते अंगी नाही बळ ते अंगी पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे देवराया पावले देवराया पावले देवराया पावले देवराया पाववे ज्येष्ठाचिका आम्हाजोडी ज्येष्ठाचिका आम्हाजोडी ज्येष्ठाचिका आम्हाजोडी परवडी न लभो 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 संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे देवराया पावले देवराया पाववे पाववे देवराया पाववे तुका मने करी कोड मने तरी कोड मने करी कोड मने तरी कोड पुरविलाड आमोता पुरविलाड आमोता पुरविलाड आमोता पुरविलाड आमोता पुरविलाड आमोता पुरविलाड आमोता तुका मने करी कोड जवळी कोड तुका मने करी कोड मने करी कोड करी लाड आमोता करी लाड
वडिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी, ज्येष्ठांची का आमा जोडी परवडी न लभो, संत गेले तया ठाया देवराया पाववी, तुगा म्हणे करी कोड पुरवी लाड आमुचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम पांडुरंगा, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हरी चरण कमलाजिया, गणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरिका इचने बोलतो वचने अतिभाविका, प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगे आता दंडवता, दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्माचा वाक्सिद्धी पावेजे सजातीच्या चरणवजा दंडवता, आता वंदो देव ब्राह्मण जैंचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माढ्य दंडवत,
आता वंदो साधू सज्जन नित्य हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जनतया माठ दंडवत. आता न मरंग भूमिका कीर्तने उभय होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माठ दंडवत. ऐशे न मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठला 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 सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू गया देवा यावरी नखरावा वेर. पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूची सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवा किनिमित्त इथं जमलेल्या सर्व भाविकांना, सर्व महाराज मंडळींना, सर्व पाहुणे मंडळींना जरी परिचित असेल तरी वक्ता नाताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज मुंडे यांचे पिताश्री श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली महाराज प्रभाकररावजी मुंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ त्यांचे दोनही चिरंजीव माननीय श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज मुंडे व श्री विजयरावजी तसेच माऊलींचे पिताश्री आणि आपल्या भागातील एक वारकरी संप्रदायातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्री हरिभक्तीपरायण आदरणीय प्रभाकर महाराज मुंडे त्यांचे दुसरे चिरंजीव माननीय श्री श्यामसुंदररावजी मुंडे या सर्व मुंडे परिवाराच्या वतीने घडून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम, पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि त्या संबंधाने सर्व मुंडे परिवाराच्या वतीने मला दिलेलं निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी. कोणाचं तर नाव घेतलं उद्धव महाराज तर कोणाचं तर राहणार आहे, तरी तुमचं आलंच बघा. आज इथं उभारल्यानंतर असं वाटत नाही की हे कीर्तन मरगळवाडीमध्ये म्हणून. इथले सगळे टाळकरी, वाजवणारे, ऐकणारे हे सगळे मंडळी पाहिले की असं वाटतं हे कीर्तन मरगळवाडीत नाही, आळंदीला ज्ञानोबांच्या समाधीसमोर हे कीर्तन चालू आहे. एवढी सगळी माझ्याहीपेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ ही सगळी महाराज मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत. माझं जेवढं वय आहे तेवढे वर्ष ज्यांनी कीर्तनं केली असतील, वारकरी संप्रदायाची सेवा केली असेल, अशी सगळी मंडळी माझ्यासमोर आहे. सर्व वारकरी मंडळी, सर्व महाराज मंडळी, पाहुणे मंडळी, टाळकरी मंडळी, सगळे लांबून लांबून सगळी मंडळी उपस्थित आहे. आज पाहिलं तर या वाडीमध्ये फक्त पंढरपूरच नाही, आज आळंदीसह पंढरी अवतीर्ण आहे. आज आळंदीसह पंढरी, आळंदीवरून रातोरात प्रवास करून आमचे उद्धव बापू असतील, ही सगळी आमचे मुळे माऊली, ही आळंदीहून सगळी बरीचशी मंडळी इथं उपस्थित आहे. पंढरपूरहूनही आम्ही 4-5 महाराज मंडळी इथं आलो आहे. आज आळंदीसह पंढरी या ठिकाणी अवतीर्ण आहे. त्याचं एकमेव कारण आहे की आज हे आम्ही तर वर्ष श्राद्धाचे पुण्यतिथीचे अनेक कीर्तनं करतो, पण आजचं कीर्तन करताना एक अंतकरणातला एक वेगळा भाव आहे. त्याचं कारणही आपला सर्वांना परिचित आहे. आज ज्या अर्थी एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, हे कोणासाठी यायला रिकामे नाहीत, कोणासाठी यायला रिकामे नाहीत. काय आहे, मगाशी मी फेटा बांधत होतो आणि त्या घरातली मंडळी चहा दूध हे सगळं देत होते. मी आपलं फेटा उलगडत होतो आणि उलगडत असताना त्यांना विचारत होतो, मला माहितीच नाही की माझ्या पाठीमागं आदरणीय आमचे प्रभू महाराज खुर्चीवर बसलेले होते म्हणून. मी त्या घरातल्या मंडळींना विचारलं ते किती जण होते.
कसं काय, ते काय करत होते, दुसरे काय करतात, हे विचारत असताना ते सांगणारे सांगत होते आणि प्रभू महाराज खाली मान घालून रडत होते. काय आहे, वडिलांच्या समोर मुलांनी जाणं तेवढं सोपं नाही. आज सगळ्यांचे अश्रू पुसणारे प्रभू महाराज, त्यांच्याकडे पाहिलं की आमच्यासारख्या नवयुवक कीर्तनकारांना दर्शन घ्यावं वाटतं. ते खाली मान घालून रडत होते. मी सहज मागं पाहिलं कोण रडतंय म्हणून. तर ते म्हटले, ते त्यांना म्हणाले घर मालकाला, मी जरा बाहेर थांबतो. वडिलांच्या समोर मुलांनी गेल्यानंतर काय दुःख असतं ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. त्यांचं नाव ज्ञानेश्वर माऊली होतं. आपल्या वारकरी संप्रदायातली ही जी 4 निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ह्या 4ही बंधूमध्ये पहिल्यांदा समाधी ज्ञानोबारायांनी घेतली. ते आपल्याला सर्वांना प्रसंग माहिती आहे, अगदी 2 मिनिटात सांगतो. इकडं सगळी तयारी झालेली. सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यातून एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला, एक हात भगवंतांनी. सिद्धेश्वराला अभिषेक घालायला दुसरं पाणीच आणावं लागलं नाही म्हणे. ज्ञानोबारायचे दर्शनाला वाकली, खाली वाकले. तर असा उल्लेख आहे चरित्र भागामध्ये. ज्ञानोबारायांनी डोळ्यातल्या अश्रूंनी स्नान घातलं सिद्धेश्वराला आणि ज्यावेळेला हात जोडले आणि माऊलींचं शेवटचं वाक्य आहे म्हणे, आई वडील गेल्यानंतर खरा सांभाळ तुम्ही केलाय आमचा, येतो आम्ही म्हणणं. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांचा हात सोडला. धाय मोकलून रडू लागले, खाली जमिनीवर कोसळणार तेवढ्याच चिमुकल्या मुक्ताबाई बाहेर उभ्या होत्या. मुक्ताबाई जोरात आरडल्या, धरा निवृत्ती दादाला धरा. म्हणते धरा धरा. निवृत्तीनाथांना धरलं. भगवंत म्हणतात, तुमचं नाव निवृत्तीन प्रवृत्तीवर येऊन रडता. निवृत्तीनाथ म्हणतात, भावासाठी भाऊ रडत होता. जगाने चांगलं म्हणावं त्याच्यासाठी नाही रडत मी. मला आज ज्ञानोबारायांचं प्रेम रडवतं. ज्ञानोबारायांचे माझे जन्मातले 2 नाते, एक बंधूचं नातं आणि दुसरं गुरु शिष्याचं नातं. जन्मात ज्ञानोबारायांनी कधी अमर्यादा केली नाही. अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. हे ज्ञानोबाराय ऐकत होते. तेवढ्यात नामदेवराय बाहेर उभे आहेत. भगवंतांनी सांगितलं धरा हात धरला. आणि काही संतांनी ज्ञानोबाराय आता ते उठविला नंदी, शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची. आता ज्ञानोबाराय आत पाऊल टाकणार आहेत. ते बेलाची पानं टाकलेले, तुळशीची पानं, बुक्का, अष्टगंध, समाधीची सगळी तयारी नारा विठा गोंदा महादायांनी केलेली. ज्ञानोबाराय आत पाऊल टाकणार, आता टाकणारच आहेत. तेवढ्यात निवृत्तीनाथांनी 2ही दंड धरले आणि कडकडून मिठी मारली. ज्ञाना, आई वडील गेल्यानंतर तुम्हा 3ही भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. आळंदीत एखाद्या वेळेला मधुकरी मागून मधुकरी मिळाली नसेल, रात्री तुम्हाला गटागटा पाणी पाजून झोपवलं असेल, तर त्याच्याबद्दल निवृत्तीनाथ हात जोडतात हे पाहिल्यावर सद्गुरू आहेत ना, ज्ञानोबारायांनी साष्टांग प्रणिपात केला. आणि त्यावेळेला संत महंतांनी काही प्रश्न विचारलेत ज्ञानोबारायांना. ते तर निवृत्तीनाथ म्हणलेच की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे नारायण केले नारायणी उपराटे. असं उलटं का करताय? आधी ज्ञानोबारायांना समाधी का? त्यावेळेला ज्ञानोबारायांचं उत्तर आहे म्हणे, ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांकडे पाहिलं आणि हात जोडले. माझ्या भाग्याने हे सद्गुरू मला भेटले. माझ्यापेक्षा वयानं निवृत्तीनाथ मोठे आहेत आणि ते माझे सद्गुरू आहेत. माझ्या अगोदर समाधी निवृत्तीनाथांनी घ्यायला पाहिजे, पण निवृत्तीनाथांचं जाणं ते सद्गुरू असल्यामुळं माझं दुःख सहन करतील.
पण त्यांचं जाण्याचं दुःख मी सहन करू शकत नाही, म्हणून मोठ्या भावाच्या आधी लहान भावाने समाधी, म्हणजे ज्ञानोबारांनी समाधी घेतली. यांचंही नाव ज्ञानोबाच आहे. कदाचित यांनाही वाटलं असेल की आपले बाबा की संपूर्ण जीवन ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं, आजही त्यांच्याकडे पहा. मी मागं त्यांनी सप्ताहाला बोलवलं होतं मन्नत का काय मंदिरावर. मी त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. रवी महाराज म्हटले नाही आमच्याच घरी जेवायचं. केवढं साधे व्यक्तिमत्व. मी आलो तर मला म्हणले महाराज आज तुम्ही नाही, पंढरीचा पांडुरंग आमच्या घरी आला आहे. आमच्या वडिलांच्या नाही आजोबांच्या वयाचे ते, पण केवढी लिंत आहे. आणि ते वर्गणी कुणी आणली की ते टिपण करत होते. म्हणलं महाराज हे तुमच्याकडं कसं काय? नाही म्हणले महाराज हे सुद्धा मीच पाहतो. वारकरी संप्रदायासाठी काय आहे, फक्त प्रपंच करणारी मंडळी कोट्यावर आहे, कोट्यावर. आणि फक्त परमार्थ करणारी मंडळी लाखावर असतील. पण प्रपंच करून परमार्थ करणारी आपल्या भागातली जी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्याच्यात प्रभाकर महाराजांचं नाव घेतलं जातं. यांनी प्रपंचाचा विचार केला नाही. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचरणा सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि आपल्या विठोबाचं नाम एवढं त्यांनी वाढवलं. त्यांना किती दुःख असेल, आपल्याला तर दुःख आहेच. मी आपल्या परिसर ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे आपला परिसर आहे. हा आषाढी वारीचा सोहळा असो नाहीतर राजे कार्तिकीचा असो, अजूनही तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही तर माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आता आमच्या गुरुजींच्या पाठाची हे बाब आहेत, गुरुवारी ढोक महाराजांचे. ही सगळी आमच्यापेक्षा गुरुवारी मंडळी. अजूनही आषाढी कार्तिकी वारीला तुम्ही निरीक्षण करा. सगळ्यात जास्त वारकरी आणि सगळ्यात जास्त समाज कुठून असेल तर आपल्या मराठवाड्यातून असतो. आणि त्याचं एकमेव कारण हे माझ्यासमोर लावलेले सगळे फोटो आहेत. श्री संत मोतीराम महाराज, श्री संत भगवान बाबा, ही सगळी मंडळी, श्री संत मारोतराव महाराज, श्री संत सोपान काका महाराज, ही सगळी मंडळी यांनी हे कार्य केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल देऊन ही मंडळी. माझ्या जीवनात मी अशी काही मंडळी पाहिली. शेतकरी मंडळी तर भरपूर आहेत, वारकरी तर आहेतच, पण शेतामध्ये नका वाढवू नका आवाज. पहिला होता तसा राहू द्या, हॉल असल्यामुळे ते घुमणार आहे. शेतकरी मंडळी हां भरपूर आहेत. पेरणीचे जर दिवस असतील आणि घरात जर एखादं कुणी गेलं, एखादी व्यक्ती गेली, तर घरातली ज्येष्ठ मंडळी म्हणतात ते गेलंय ना, ते झाकून ठेवा आणि पहिली पेरणी करा. मळे झाकोली करीती पेरणी, मळे झाकोली करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला कुणबियाची वाणी लवला.
मडे झाकोनिया करीते पेरणी मड ए बाळा ए बस राजे गेले म्हणून तू चालला का लगे काय आहे, आज पितराचे ते कार्यक्रम त्यांच्या घरीच कार्यक्रम आहे, बरेचशा घरी कार्यक्रम आहेत, बरेच जणाला जावंच लागणार आहे 2 वाजता. जेवढं शक्य होईल तेवढं थांबा, मी बरोबर टायमाच्या पुढं 1 मिनटही जात नाही. मडे झाकून करीती पेरणी, मड झाकून पेरणी करतात. मड झाकून पेरणी करणारे शेतकरी आहेत यात नवल नाही, मड झाकून भजन करणारी मंडळी आहेत. आणि ते दुसरीकडे लांब नाही, आपल्या भागात आहे. हे जिवंत उदाहरण आहे. ह्याच्या अगोदर एक आम्ही उदाहरण पाहिलं, हे भागवतरावांपासाठींनी माझं कीर्तन ठोलतं इकडं मराठ्याच गावजवळ कुठंतरी, आणि तिथलं कीर्तन झालं ना आम्ही निघालो. तिथं हे सगळे विद्यार्थी होते, श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराजांच्या संस्थेतले. आणि आदरणीय भगवान महाराजांचा पोरगा ॲडमिट होता दवाखान्यात. तिथून फोन आला की असं असं झालं आहे. भगवान महाराज कीर्तनातून गेले नाही. ते म्हणजे मी गेल्यावर काही ते त्यांचं बोलणं माहिती आहे तुम्हाला, मी गेल्यावर काही जिवंत होणार आहे का. घरी आले पण घरी कळू द्यायचं नव्हतं सुनाला पत्नीला. मला म्हणले तुम्ही इथलं उरकलं की मागून या, लबडी महाराज येईलेत म्हणतो, तोपर्यंतच व्यवस्थित बसून घेतो. हरिपाठ करायला लावला विद्यार्थ्यांना. हरिपाठ पोटचं पोरग गेल्यावर एवढा परमार्थ या भागात आहे ना. अहो साधं वाडीत कीर्तन असू द्या, टाळकरी मंदिरात बसत नाही एवढे टाळकरी येतात, एवढी भाविक भक्त मंडळी येतात, एवढी महाराज मंडळी येतात. आम्हाला तिकडं पश्चिम महाराष्ट्रात गेल्यावर पुणे मुंबई तिकडे गेल्यानंतर लोक म्हणतात हे तिकडं एवढं परमार्थ कसं काय हो. आम्ही त्यांना सांगत असतो नुसतं आळंदी पंढरपूरला राहिलं म्हणजे हे होतं असं नाही. हा परमार्थ करण्यासाठी परमार्थ रक्तात असावा लागतो. आमच्या ह्या भागातल्या लहान, आता ते पोराचं वय टाळ घेऊन उभं राहायचं बघा, ही लहान लहान पोर, पण हे रक्तात परमार्थ आहे. तो ह्या संत महात्म्यांनी रुजवला, ह्या साधू संत महात्म्यांनी या भागामध्ये रुजवला. म्हणून असे व्यक्तिमत्व, त्यांना तर दुःख आहेच. काही लोक, मी थोडं अभंगाचं चिंतन कमी केलं तर करणार आहे, पण ज्या निमित्ताने कीर्तन आहे ते जास्त बोलणार आहे. बरीचशी ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन आहे, त्यांचा अपघातामध्ये वैकुंठ गमन झालं. काही लोक असतात चर्चा करणार, मी थोडं मोकळं बोलणार आहे कारण आज सगळीच घरची मंडळी. मी तुमच्या घरचाच आहे नाही का, मुंडेच आहे, सगळे आपण घरचीच मंडळी. काही लोक चर्चा करत होते मग त्यावेळेला, का रे त्यांच्या वडिलांनी तर एवढा परमार्थ केला आहे, त्यांचा मुलगा पण आळंदीला आहे म्हणते, हे सगळं एवढं तरी त्यांना असं का मरण यावं. आणि मग भागवतात तर असं वर्णन आहे की असे जे अपघातात किंवा त्यांना सद्गती प्राप्त होत नाही किंवा काही होत नाही. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, स्पष्ट भागवतात लिहिलेलं आहे ते मलाही माहिती आहे. मी रामायणाबरोबर भागवतही करतो. ज्यांनी फाशी घेतली आहे, विहिरीत उडी टाकली आहे, अपघाती मृत्यू झाला आहे, त्यांना सद्गती प्राप्त होत नाही, त्या अधोगतीला जातात किंवा ती पुराणामध्ये आपण सगळं पाहतो. पण नेमाला अपवाद असतो, नेमाला अपवाद असतो. सगळे नियम काही सर्वांना सारखे थोडेच असतात, सगळे नियम सर्वांना सारखे नसतात. मी साधं विचारतो, हायवे रोडनी किंवा आपण साध्या रोडनी जर प्रवास करायला लागलो, आपल्याकडं कोणती किया गाडी असेल, तुमची स्कॉर्पिओ असेल, ज्याच्याकडे जी गाडी असेल, आपण जर चालायला लागलो, आकाशमार्ग असतं, कोणत्या साईडने चालतो? उजव्या. तुम्ही आहेत ना जागे सगळे. चालताना कोणत्या साईडने चालतो? गाडी आपली चालवताना सांगा, गाड्या नाहीत का तुमच्या? डाव्या साईडने चालतो. आपण डाव्या साईडने चालतो आणि समजा एखादा म्हणला नाही मी डाव्या साईडने चालणार नाही, मी नियम मोडणार आहे, मी उजव्या बाजूनच गाडी चालवणार आहे, तर त्याची पुण्यतिथी करावं लागेल. म्हणजे नियम मोडल्यानंतर सर्वांना नियम सारखा आहे. ते लबडे महाराज असो, वारकरी असो, आमदार असो, कोणी असू द्या, जाने लागे आपुले पाया, जाने लागे आपुले पाया,
पाया जाणे लागे आपुल्या पाया. रॉंग साईडनी चालणं म्हणजे उजव्या बाजूनं गाडी चालवणं म्हणजे मरणाच्या ठायाला जाणे. नियमही डाव्या बाजूनं चाललं पण नियमाला अपवाद असतो हे मला सांगायचं. जरी भागवतात लिहिलं असेल असं असं झाल्यानंतर असं असं होत नाही, पण अपवाद सांगतो ऐका. समजा गंगाखेडला किंवा परभणीला, गंगाखेडला समजा एखाद्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रपती येणार आहेत. राष्ट्रपती बरं का शुभम, राष्ट्रपती येणार म्हटल्याबरोबर ते जिथं समजा जनाबाई मंदिरात उद्घाटनासाठी जाणार आहे, ते येणार आहेत म्हटल्यानंतर तिकडं येणारे जेवढे रस्ते ते सगळे बंद केले जातात. किंवा समजा जास्त रहदारीचा रस्ता असेल तर ते सगळे वाहनं एका साईडला लावली जातात, म्हणजे डाव्या साईडला लावली जातात. मग आता परभणीकडून ते येणार आहेत, मग तिकडून येताना डाव्या साईडला जर सगळी वाहनं लावली आहेत, नियम असा आहे की डाव्या साईडनी चालायचे, उजव्या बाजूने नाही गाडी चालवताना. पण आज राष्ट्रपती येणार आहेत, राष्ट्रपती येणार आहेत म्हटल्यावर सगळी वाहनं डाव्या बाजूला लावली जातात आणि उजव्या बाजूने रॉंग साईडनी त्यांची गाडी तिथं मंदिराजवळ येते. हे कसं काय हो? हे कसं काय? अहो पण ते म्हटले ते राष्ट्रपती आहेत, त्यांना थोडाच नियम असतो. तसं एक लक्षात ठेवा, हे बाकीचे जे नियम असतील ते नियम बाकीच्यांसाठी आहे. आमचे भगवत भक्त आहेत ज्ञानेश्वर माऊलीसारखे, हे आमचे राष्ट्रपती आहेत, ह्यांच्यासाठी तो नियम लागू होत नाही. नाही नियम लागू होत, भक्ताला तो नियमच नाही. इथं मी यायच्या आधी रामायण सुरू होतं. रामायणामध्ये असा प्रसंग आहे, हे सगळं झालं, लंका बिभीषणाला दिली, तिकडं रामचंद्र राजे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीचा दिवस तर बिभीषणाला वाटलं आज आपण रात्री 12 वाजता भगवान शंकराची पूजा करायची. पण इथं लंकेत तर मंदिर आहेच, पण भगवान प्रभू रामचंद्रजींनी जे स्थापित केलेलं रामेश्वर आहे त्या लिंगाची आपण रात्री 12 वाजता जाऊन पूजा करू. आले तिथं आले, रात्री 12 वाजता भगवान शंकरजीची पूजा केली. आता राजे आहेत ना ते, आणि लंकेचे राजे आहेत. पुन्हा सोन्याला काही कमी आहे का तिथे? साधे आपण पूजा करायला लागलो तर कशाला कमी करत नाही. त्यांनी सगळ्या सुवर्णमुद्रा असतील, हिरे मोती माणिक काय असेल ते, मला महत्त्वाचं पुढं सांगायचं. सगळी पूजा झाली, बेलपत्र वगैरे सगळे वाहिले आणि बिभीषणजी बाहेर निघाले तर एक गाई तिथून चालली होती. तिनं आतमध्ये डोकावून पाहिलं, सहज दिसलं तिला, तर हिरवं दिसलं, म्हणजे ते बेलाची पानं. आता हिरवा चारा भांबावी पशु, ती गाई आपल्या आतमध्ये निघाली. बिभीषणाला कोणीतरी सांगितलं होती आपण पूजा केली, गाई निघाली आत. बिभीषणानं काय केलं, आपण जर एखाद्या गाईला मारायचं असेल किंवा तिला तिथून बाजूला हटवायचं आहे, आपण वारकरी माणसं आहे, आपण काय लई मोठी काठी घेऊन बादा मारतो का? आपण खाली हात करतो आणि एखादा खाडा घेतो ना असं हाणल्यासारखं करतो. बिभीषणानं काय केलं, तिथली एक हराळी पडली होती, त्या हराळी उचलली, मारल्यासारखं करण्यासाठी हराळी उचलली ना अशी गाईच्या अंगावर फेकली. गाईच्या अंगावर हराळी फेकली, तेवढंच निमित्त झालं. हराळी फेकणं आणि गाई जाग्यावर मरणं. हराळीनं गाई मेली हो, म्हणजे आपल्या भाषेत ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला. हराळी टाकली गाई मेली. गाई मेल्याबरोबर तिथं जी काही मंडळी बाकीचे आले होते, राजा असला म्हणून काय झालं, धरा त्याला मारा. अनेक राजे लोक आलेले, रागाच्या भरात गाई मारली म्हटल्याबरोबर मागचा पुढचा विचार केला नाही. कुणी बाण मारतंय, कुणी काय मारतंय, पण ते बाण बिभीषणाला लागत नव्हता. तो बाण जायचा, तिथं घळ दिशेने पाणी व्हायचं आणि खाली पडायचं. बरेच प्रयत्न केले, म्हटले मारून मरत नाही ना चिताराचा राचा सरपंच, सगळे मिळून याला उचलन पेटवायचं आपल्यासमोर. हे ऐकल्याबरोबर बिभीषणानं डोळे झाकले आणि अंतकरणापासून भगवान प्रभू रामचंद्रजीचं चिंतन केलं. प्रभू, अहो मी हरळीनं गाई मरते का? अहो ती गाई तिथं बेल खाईल म्हणून मी मारत होतो, तो
लागल्यामुळं ती गाई मेली, ही सगळी मंडळी मला उचलतायत, त्याच्यामध्ये अग्नीत टाकतायत, हे प्रभू माझ्यावर कृपा करा. म्हटल्याबरोबर प्रभूंनी ऐकलं तर प्रभू रामचंद्र विमान घेऊन तिथं उतरले. सगळ्यांनी पाहिलं कोण आलंय, तर प्रभू आहे. हे सरका बाजूला. भगवान प्रभू रामचंद्र पुढं, काय करताय तुम्ही? प्रभू यानं गाई मारली, गाई मारणाऱ्याला जो कायदा आहे तो नियम या बिभीषणाला लावा. प्रभू रामचंद्र हसले. तुम्ही काय काय केले? म्हटले आम्ही बाण मारला, लागला नाही लागला. कोणी सांगितलं मी काय मारले तरी तो लागत नाही. मग त्यावेळेला प्रभू हसले. म्हटले तुम्हाला त्याला जो दंड द्यायचा असेल तो दंड मला द्या, त्याला दंड करू नका, कारण तो माझा भक्त आहे. त्यावेळेला ते म्हटले भक्त असला म्हणून काय झालं, तुमच्या पक्षाचा आहे म्हणून त्याला सोडता का? म्हणजे आपल्या भाषेत बोललो मी, तुमच्या पार्टीचं आहे म्हणून त्याला सोडताय का? प्रभू रामचंद्र म्हटले नाही, ते नियम बाकीच्या नाहीत, याला नाही. हे कसं काय? समजा एक ड्रायव्हर आहे, आपण शेजारी बसलो आहे, परळीच्या रोडनी गाडी चालू आहे. एक सायकलवाला वयस्कर होता, सायकल चालवत होता आणि गाडीचा धक्का त्याला लागला. धक्का लागला आणि ते खाली पडलं. ज्याला धक्का लागला आणि जे खाली पडलंय ते कोणत्या आवेशात असतं तुम्हाला माहिती आहे? सायकल मोडली माझी, सायकल भरून द्या. ते म्हटले अहो सायकल मोडली नाही, फक्त धक्का लागलाय, हे 500 रुपये धरा, तुम्हाला काय करायचं? 500 रुपयात बघतोय का? सायकल भरून पाहिजे, 10,000 रुपये लागतात सायकलीला. ते काय 10-5 मंडळी सगळे जमले. अहो मिटवा, मागच ट्रॉफिक झालंय, कशालाही काय करताय? अहो म्हटले ते सायकलचे पैसे मागताय, धक्का लागला तरी. अहो देऊन टाका, एवढ्या मोठ्या 20 लाखाच्या गाडीत बसताय, तुम्हाला 4-5 हजारचे. अहो ते 10 म्हणतंय. लोक म्हटले हो सायकलला फक्त धक्का लागलाय, 10,000 रुपये कशाला द्यायचे नवीन सायकलसाठी? म्हटले मग कुठंतरी ॲडजस्ट करा, 5,000 रुपये द्या. एवढ्या मोठ्या गाडीत फिरता 5,000 रुपये जास्त आहेत का तुम्हाला? त्यांनी 5,000 रुपये काढले, लोक जमलेले होते, सगळ्या गोष्टी 5,000 रुपये त्याला दिले. आता माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या, धक्का कोणाकोण लागलाय प्रल्हादराव? हां धक्का गाडी कोण लागला, पण कोणाकोण? ड्रायव्हर चालवतोय ना. धक्का लागलाय ड्रायव्हरकडून, पैसे दिले कुणी? मालकाने दिले. धक्का ड्रायव्हर करून लागलाय, पैसे मालकाने दिले. तसं रामचंद्र म्हटले ह्याचा मालक मी आहे, ह्या बिभीषणाचा मालक मी आहे. ह्याच्याकडून जे काही अपराध झाला असेल त्याचं सगळं प्रायश्चित्त मला द्या, मी घ्यायला कृपा जे जे कर्म करीती बघा, ते तू सोशी कृपामृती. भक्त जे जे कर्म करीती, भक्ताकडून जे काही कर्म झालं असेल त्याची सगळी जबाबदारी भगवंतावर असते. तसं ज्ञानोबा माऊली आपले महाराजांकडून मुंडे जरी काही एखादा झाला असेल गाडी प्रवासात, आपण किती चांगलं चाला, समोरून येणारा कसा चालतो हे काय माहिती. जरी झाला असेल तर ते बाकीचे जे नियम आहेत ते नियम बाकीच्यांसाठी आहेत. त्यांनी गळ्यात माळ घातलेली आहे, वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, म्हणून त्यांना सद्गतीच प्राप्त झालेली आहे. कारण का? हे प्रारब्धन संचितन कर्मन हे बाकीच्यांसाठी असतं, भक्ताला हे काही नसतं. प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान
क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. ते नियम बाकीच्यांसाठी असतील जरी भागवतात सांगितले असले तरी तो नियम आमच्या महाराजांसाठी नाही. कारण त्यांनी जीवनामध्ये आज रवी महाराज एवढा आळंदीला राहतात, चांगल्या पद्धतीने ते आता कीर्तन करत आहेत. चांगल्या पद्धतीने आमच्या मठामध्ये 5-7 दिवस उत्सवासाठी ते होते. उत्सवासाठी त्याच्यामध्ये एक दिवस मी त्यांना कीर्तन करायला लावलं होतं. बरीचशी फडकरी मंडळी हे सगळे ऐकायला होते. बाकीच्यांनी चांगलं म्हणणं त्यात तर चांगलंच आहे, पण परंपरागत सेवा करणारी पंढरपुरातील मंडळी ते सुद्धा म्हटले हे कुठले होते महाराज. त्यांनी ज्यांना विचारावं अशा आपल्या गावचं भूषण म्हणजे रवी महाराज आहेत. आणि असा सुपुत्र ज्यांनी जन्माला घातला, हे परमार्थ आपल्याला वाटतो तेवढा सोपा समजू नका. परमार्थ तेवढा सोपा नाही. वाटत असला सोपा म्हटलं संतांनी कशासाठी, बाहेर जे बाहेरच्या मार्गाने चालले त्यांना इथं येण्यासाठी. एकदा का इथं आले की मग संतांनी सांगितलं बघते ते कठीण सुळावरील. आज रवी महाराजांनी फक्त गावातल्याच नाही, परिसरातल्याच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे मोठमोठे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांच्या अंतःकरणामध्ये चांगलं स्थान निर्माण करून घेतलं. हे पुण्याई कदाचित रवी महाराजापेक्षा त्यांच्या वडिलांचे ज्ञानेश्वर माऊली महाराज. कारण हा सुपुत्र घडवण्यासाठी जसं आदरणीय प्रभाकर महाराजांनी त्यांना घडवलं, श्यामसुंदर भाऊ असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांना घडवलं, तसं त्यांनी सुद्धा रवी महाराजाला घडवलं. आणि घडवत असताना काय असतं, महाराजाचा मुलगा महाराजच होईल असं काही नाही. एकाने परमार्थ सांभाळायचा असतो, एकाने प्रपंच सांभाळायचा असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हटले असतील, दादा तुम्ही भजन कीर्तन करताय, तुम्ही ते सांभाळा, मी घरची शेती सांभाळतो. मला आदरणीय प्रभाकर महाराजांचं कौतुक वाटतं, मला हेवा वाटतो त्यांचा. मी अनेक भरपूर मंडळी पाहिले, पण एखादा वडील असेल तर तो भगवत भक्तच देतो समाजाला, भगवत भक्तच देतो. एखादा भगवत भक्त नाही देता आला तर देशभक्त देतो. देशभक्त तरी देतो नाही तर भगवत भक्त तरी देतो. पण भगवत भक्तही आणि देशभक्तही देणारे आमचे श्री हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज आहेत. एक मुलगा भगवत भक्त आहे, एक मुलगा सैनिकामध्ये आहे म्हणे, श्यामसुंदर भाऊ हे सैनिकामध्ये आहेत. हे सांभाळणं तेवढं सोपं नाही. आज रवी महाराजांमुळं प्रभाकर महाराजांमुळं तर आलेतच सगळी मंडळी, पण ही जी नवयुवक सगळी मंडळी आहे वाडवडिलांची, त्यांच्या घराण्यातली सेवा काही कालची आजची काही. हे तुकोबाराय म्हणतात ना, देवा ही माझी सेवा काही कालची आजची नाही, ही सेवा माझी फार जुनी आहे. तो का ने देवा जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी ए तुका म्हणे देवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, जुनाट ही माझी सेवा, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. ही सेवा यांच्या घराण्याची फार जुनी आहे, वडिलोपार्जित सेवा आहे. हां बघा, बोलाचे आयुष्य वेचून याचं आहे. आणि पूर्वपुण्याचा जो ठाव आहे, पूर्वपुण्य होय लाभ याचा. रवी महाराजांचा आज आपला तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्रात नाव होत असेल, पण ते पूर्वपुण्य पूर्वजांचं आहे. आणि तो पुण्याईचा ठेवा त्यांच्या पाठीमागे. त्यांच्या वडिलांनी यांना घडवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी स्वतःचा जीव दिलाय ना.
वडिलांनी जीव दिलाय म्हणून तर वडिलांनी हा ठेवा या ठिकाणी साधवलाय. तुका म्हणे देवोनिया जीव वडिली साधेला हा ठाव. वडिलांनी त्यांच्या जीव दिलाय तेव्हा हा ठेवा साध्य झालाय. सोपं नाही. वडील जसं मी मगाशी सांगितलं मुलगा गेल्यानंतर काही दुःख असतं तसं वडील गेल्यानंतर काय दुःख असतं ज्यांचे वडील गेलेत त्यांना माहिती. त्याच्यामध्ये मी एक आहे. आज महाराष्ट्र सगळं कौतुक करत असेल. विमानाने जाऊन आम्ही राज्य परराज्यामध्ये कीर्तन करू. लक्षाधीश माणसं आमचं दर्शन घेणारे भेटतात पण आमचा नामदेव म्हणून पाठवून हात फिरवणारे वडिलांचे हात नाहीत. आम्ही किती मोठा आता त्यांनीसुद्धा किती मोठा फोटो केला आहे घरात लावू द्या. रवी महाराजांना म्हटलं मागं आजोबा एकटेच घरी आहेत, आई एकट्याच आहेत, तुम्ही इकडं आळंदीला राहता. ते म्हटले महाराज शिकू दे की आता एवढंच वर्ष 2 वर्ष तुम्ही तर म्हणताय एवढ्यातच होते, तुम्ही घरी का राहत नाही. त्यांना बोलताच येईना. ते म्हटले महाराज घरी थांबलं की वडील दिसतात म्हणून मी घरी थांबत नाही, गेल्यावर कळतं. आदरणीय लाड गुरुजींना फोन केला. आम्ही बरोबरच होतो. गुरुजी म्हटले मी असं तारीख घेतली, मला अगोदर म्हटले होते तुमचे दोघांचे कीर्तन ठेवायचे. गुरुजी म्हटले अजून कोणाचं ठेवलं आहे. म्हटले लबडे भावांचं. मग आता फोनच करत बसू नको, त्यांचंच होते. मी म्हटलं महाराज त्यांचं जीवन ज्यांनी पाहिलं आहे आदरणीय प्रभू महाराजांचं असेल, रवी महाराजांच्या वडिलांचं असेल, अशा मंडळींची सेवा राहू द्या. मी तेवढं जवळून पाहिलेलं नाही, माझी फक्त कीर्तनात भेट झालेली. इथल्या मनमतावरच्या कीर्तनाला आल्यावर घरी जेवण वगैरे झालं ना मी फोटो काढत होतो. ते जास्त माझ्याजवळ थांबले नाही. रवी महाराज होते, प्रभू महाराज होते. फोटो काढून झालं आम्ही निघालो. हे मग त्यांनी परिचय करून दिला, हे आमची आई, हे आमचे वडील. मी म्हटलं येतो बाबा, येतो म्हटल्यावर ते माझ्याजवळ आले आणि माझा हात धरला. म्हटले रवी थोडे पुढं गेलते, थोडं पुढं गेलते. मला म्हटले आमच्या रवीला सांभाळा बरं का. आम्हाला वाटलं नव्हतं, जायचं तर प्रत्येकाला आहेच, पण वाटलं नव्हतं त्या कीर्तनात भेट झाल्यानंतर की ही भेट आमची शेवटची राहील म्हणून. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद बार बार होत आती है. विठ्ठल विठ्ठल. ते कीर्तनकार आईवर बोलतो. आई मायेचा सागर, आईवर व्याख्यानं, आईवर कविता, आईवर कीर्तनं. बापाचं काही प्रेम कमी, काय कमी. फरक एवढा आहे आईचं प्रेम दिसून येतं, वडिलांचं प्रेम दिसून येत नाही. कारण आईला समाजासमोर रडता येतं, वडिलांना समाजासमोर रडता येत नाही. वडिलांनाही दुःख होतच असतं, कोण म्हणतं दुःख होत नाही. आज हे किती मोठे जरी झाले, रवी महाराज, त्यांचा मुलगा, पुन्हा दुसरा विजय असेल, ही मंडळी आपल्या वाडवडिलांचं नाव वाढवतील. त्यांच्या कारकिर्दीवर वाढवी महत्त्व वडिलांची. शांती रूपेनो कोणाचा वालीचा वाढवी महत्त्व वडिलांचे, वाढवी रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. त्यांनी कीर्तन केल्यानंतर परिसरात म्हणतील हा मुलगा कोणाचा आहे, त्यावेळेला त्यांचं नाव निघल. वाढवी महत्त्व वडिलांचे. म्हणून आपल्याला नाही आपल्या वाडवडिलांचं नाव वाढवता आलं. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाटात म्हणायचे. ते म्हणायचे बुवा
आपल्याला नाही आपल्या वाडवडिलांचं नाव वाढवता आलं तरी चालल, पण आपल्या वाडवडिलांना गालबोट लागेल असं आपल्याकडून वागणं झालं नाही पाहिजे. परमार्थामध्ये ते सर्वात मोठं आहे. म्हणून रवी महाराज त्यांच्या वडिलांचं नाव वाढवत आहेत. माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगानेच विचारलं असेल, महाराज एवढी तुम्ही सेवा करता, एवढ्या सगळ्या गोष्टी करता, मग हे जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा देव म्हटले ना की तुम्ही एवढी सेवा करता, बरी सेवा काही एका जन्मातली नाही, मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. बघ, भक्त प्रल्हादाच्या रूपाने तुम्हीच होते, उद्धवाच्या रूपाने तुम्हीच होते, अंगदाच्या रूपाने तुम्हीच होते, नामदेवरायांच्या रूपाने तुम्हीच होते. एवढे अवतारण एवढे जन्मसेवा केली, पण कधी कोणती इच्छा नाही केली. तुकोबाराय म्हटले, देवा आम्हाला इच्छा करायचं कामच नाही, आमची कोणती इच्छाच नाही. नाही पण एवढ्या लोकात अपमान करता का, काहीतरी इच्छा करा ना. तुकोबाराय म्हटले, देवा एवढ्या लोकात तुझा अपमान होऊ नये, आमची तर इच्छा नाही कोणती इच्छा करावी म्हणून, पण आता तू म्हणतोच म्हणून आमच्या पुढं जी मंडळी पुढीलांचे आपल्या पुढं जी मंडळी गेली, तुकोबाराय म्हणतात माझी दुसरी कोणती इच्छा नाही. आता तुकोबारायांच्या पुढं कोण आहे? सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्री संत एकनाथ महाराज. तुकोबाराय म्हणतात तू म्हणतोय म्हणून इच्छा सांगतोय. आमच्या पुढं जी मंडळी गेली आहे त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. वडिलांचे इच्छी फळ, पुढं जी मंडळी गेली त्यांना जे फळ दिले ते आम्हाला द्या. देव सहजच म्हणले, तुकाराम महाराज त्यांना जे फळ भेटलं ते तुम्हाला पाहिजे ना, मग एक काम करा ना. सद्गुरू निवृत्तीनाथांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, श्री संत एकनाथ महाराजांनी जी साधना केली ती साधना तुम्ही करा. तुकोबाराय म्हटले मग कोणती साधना करतोय? तीच वारी करतोय, तेच टाळ आहे, तेच अभंग आहे, तीच खांद्यावर पताक आहे. असं म्हटल्याबरोबर देव थोडे नाराज झालेले दिसले. तुकोबाराय म्हटले देवा तू काय नाराज होऊ नको,
तो म्हटला म्हणून मी इच्छा केली नाही, पण हे एवढं असताना त्यांनी जी साधना केली तीच तुम्ही करता, मग तुम्हाला ते फळ का भेटत नाही? तुकोबाराय म्हणतात नाही बळ ते अंगी, त्यांनी ज्या बळानं ही साधना केली आहे ते बळ आमच्या जवळ नाही. आम्ही देवाच्या तीनं आम्ही देवाच्या तीनं आम्ही देवाचे तीन, आम्ही देवाचे तीन, आम्ही देवाच्या तीनं आम्ही देवाच्या तीनं आम्ही देवाच्या तीन, आम्ही देवाचे तीन. भाकुतेने 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 करुणा भाकुतेने 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 करुणा आम्ही देवाच्या तीनं आम्ही देवाच्या तीनं तेरे करुणा, तेरे करुणा, बाबू तेरे करुणा, बाबू तेरे करुणा, बाबू तेरे करुणा, बाबू तेरे करुणा. आम्ही देवाचे तीन, आम्ही देवाचे तीन, आम्ही देवाच्या आम्ही देवाचे तेरे करुणा, करुणा, करुणा. किती सुंदर प्रमाण दिलं. आम्ही देवा शक्तीहीने, आमच्याजवळ ती शक्ती नाही ना, म्हणून भाकुतेने करुणा, म्हणून आम्ही तुझ्याजवळ करुणा भागतोय. भाकुतेने करुणा. नाही तर तुकोबारायांनी जे कीर्तन केले, जे अभंगावर केले, अभंग तेच आहे, टाळ तेच आहे, हां पकवाजही तेच आहे, पण त्यांना जे बळ भेटलं ते आपल्याला थोडंच भेटतंय. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये त्यांचं एक टाळकरी आपलं टाळ घेऊन कीर्तनाला निघाले. पत्नी म्हटली, त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, असं मी तिथलं सांगायचं असं पाहिल्याबरोबर त्या पत्नीला काय पोरग तापानी फनफन करतंय, त्याला दवाखान्यात न्या. मग मी म्हणत नाही तुम्हाला कीर्तनाला जाऊ नका, पण दवाखान्यात न्या, मग मी सांभाळते ना त्याला. हे कीर्तनाला गेले, ऐकलं नाहीच त्यांनी, कीर्तनाला आले, गेलं ना पोरग घरी, म्हणजे मेलं, पारलं. तिला राग आला, तिनं असा पदर घेतला, डाव्या बाजूला खवलं, अशा पांगड्या मागं सारल्या, दात ओट खातच ते पोरग उचललं रागाच्या भरात. रागच आला तिला. कुणाचा? मालकाचा नाही, कीर्तनाचा, देवाचा, तुकोबारायांचा. कीर्तन रंगात आलेलं आणि टाकलं बुवा असं पुढं. ते महाराज म्हटले काय झालं? मेलय पोरग. हळू बोला ना जरा, एवढा आरडायला काय? माझं पोटचं पोरग मेलय, हळू बोला म्हणता. सगळं शांत वातावरण झालं. तर मालकाने आपलं खाली मान घातली. म्हणत होते यांना जाऊ नका म्हणून. काय बिघडत होतं? दवाखान्यात नेलं असतं, पुन्हा कीर्तनाला आले असते तर. रोजच येतात ना कीर्तनाला. कर्ण म्हणावं त्या तुमच्या पांडुरंगाला, काळ्याला पोरग जिवंत. आता काळ्याला, या देवाला बोलायला घाबरल्या नाही ना, आपल्याला घाबरत्याल का? काळ्याला म्हणजे पांडुरंगाला म्हटल्यावर तुकोबाराय म्हटले आता बस झाला. काय पाहिजे तुम्हाला? पोरग पाहिजे माझं. रात्रंदिवस विठ्ठल 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 करत राहता. दाखवा तुमच्या कीर्तनाची ताकद. तुकोबाराय म्हटले तू शांत बस फक्त. आता तुकोबारायांनी अशी कंबर बांधली आणि फिरवला आपली मान होती ती भगवंताकडे. पांडुरंगा, माझं नाही, आपल्या कीर्तनाचं नाव जाणार आहे.
कोण येईल तुझ्या कीर्तनाला? असे पोरं जर मेले तर कीर्तनाला गेलं की पोरं मरतील, करल ना कालवाई बाई सगळ्या गावात. तुकोबाराय म्हणतात अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये ते मेलेलं पोरग झोपेतून उठावं तसं उठून उभं राहिलं. ऐकताय ना तुम्ही? तुकोबारायांच्या कीर्तनात मेले माणूस जिथं उठविले, वेळ काळा ते ग्रासी लगा, कैसा वासुदेव बोलतो बोल. मेलेलं माणूस जिवंत केले, मेलेलं. हे तुकोबारायांच्या कीर्तनाचं बळ आहे. उद्धव गुरुजी, तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेले माणसं जिवंत झाले. आमच्या कीर्तनात जिवंत माणसं मरत नाही ते झोपतात. हे आमच्या कीर्तनाचं बळ आहे. तुकोबाराय म्हणतात त्यांच्याजवळ जे बळ होतं ते आमच्याजवळ नाही. नाही बळ ते अंगी. तुकाराम महाराज, तुमच्याजवळ ते बळ नाही म्हणता, बरोबर आहे. तुकोबाराय म्हणतात ते फळ भेटण्याची माझी वेळच आलेली नसेल, परमार्थात गडबड करून जमतच नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. बहुतेक ते करीतो वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. बहुतेक ते फळ भेटावं ती वेळ आलेली दिसत नाही. हां, तो गडबडीची वाणी अथवा सत्य. इथं गडबड करून जमत नाही, तातडी करून जमत नाही. मग इथं काय लागतंय म्हटले, इथं बळ पाहिजे. बळ पाहिजे ना, मग माझ्याजवळ ते बळ नाही. बरं तुकाराम महाराज, आता तुमची वेळ कमी राहिली आहे, कमी म्हणजे संपतच आली आहे. मग जरा लवकर सांगा ना, तुमचे जे संत महात्मे अगोदर गेलेले, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, सोपान काका, त्यांना काही एक फळ भेटलं नाही, त्यांना अनेक फळं भेटलेत. त्यातलं नेमकं तुम्हाला पाहिजे. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. ग्राउंडच्या बाहेर गेला म्हणजे एवढा मोठा सिक्स मारलाय त्यांनी. अजूनही आवाज पहा तुम्ही. संत गेले तया ठाया. संत ज्या ठायाला गेलेत तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. आदरणीय प्रभू महाराजांनी ही वारकरी संप्रदायाची सेवा केली, माऊली महाराजांनी केली, आता रवी महाराज करतायत. ही परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. नाही बळते अंगी. कदाचित प्रभू महाराजांकडून जेवढी सेवा झाली तेवढी रवी महाराजांकडून व्हायची नाही. आमच्या आजोबांकडून जेवढी सेवा झाली तेवढी आमच्याकडून होणार नाही. पण त्यांची जरी आभाळा एवढी सेवा असेल त्याला शिवण्याचा तर प्रयत्न करावा लागेल ना. म्हणून जरी त्यांचे वडील गेले, संत गेले तया ठाया, देवराया पाववे. रवी महाराजांच्या जीवनामध्ये काय असतं, आपण प्रपंचिक क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणतो नाही हो अजून ते लग्न राहिले होते, ते व्हायला पाहिजे होते, ते झाल्यानंतर जायला पाहिजे होतं. पण जरी ईश्वरी शक्तीपुढे कुणाचं काही चालत नाही. ज्याचं आयुष्य ज्या वेळेला ज्या ठिकाणी संपणार आहे. गरुड पुराणात ऐकतो आपण, गरुडाची आईसुद्धा, आईचा मृत्यू लपवण्यासाठी किती प्रयत्न गरुडानं केले. मी म्हणतो गरुडाचा जेवढा वशिला होता तेवढा आपला इथं कुणाचाच नाही. त्याचा तर देवासोबत होता, पण त्यांच्यासुद्धा आईसाहेबांना जावं लागलं ना.
रवी महाराज असतील, विजय त्यांचे बंधुराज असतील, ह्यांना आपण जास्त काही नाही, पण आपल्या परिसरातली सगळी पारमार्थिक क्षेत्रातले असो नाही तर प्रापंचिक क्षेत्रातले असो, हा कार्यक्रमच त्यासाठी आयोजित असतो की त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं. जाताना जी काही वडीलधारी मंडळी आहे त्यांनी भेटावं लागत असतं. रवी, विजय, काही काळजी करू नका, तुमचे वडील जरी गेले तरी आम्ही सावलीसारखं तुमच्या मागं असू, आम्ही पाठीमागं राहणार आहे. ह्या जबाबदाऱ्या आपल्या असतात, वडीलधाऱ्या मंडळींच्या असतात. वडील गेल्यानंतर मी मगाशीच सांगितलं आहे, त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. हे पारमार्थिक साधना जतन करत असताना, हे सगळं करत असताना त्यांनी तो ठाया प्राप्त केला आहे. संत गेले तया ठाया देवराया पाववी. दुःख वडिलांनाही असतं, मुलालाही असतं, सगळ्यात जास्त अवघड असतं ते पत्नीचं, सगळ्यात जास्त. आपण सगळी शेतकरी मंडळी, बैलगाडी सर्वांकडे, तरी आता रिक्षा निघाल्या, हत्तीने, छोटा हत्ती काय वाहनं निघाली, तरीसुद्धा बैलगाडी सर्वांकडे. बैलगाडीला किती चाकं असतात? 2 चाकं असतात. तसे आमची गुरुजी सांगत असतात, या प्रपंचाला सुद्धा ही 2 चाकं आहे, पती आणि पत्नी, हे 2 चाकं आहे. त्या 2 चाकातलं जर एक चाक गेलं म्हणजे खराब झालं, मोडलं, काही झालं तर ती गाडी कुठं पडते हो? धूळखात पडते ती, रस्त्याच्या कडेला किंवा शेतात एखाद्या कोपऱ्यात झाडाखाली धूळखात पडते. तसं प्रापंचिक क्षेत्रामध्ये सुद्धा पती पत्नी ह्याच्यातलं कोणतंही एक चाक जाऊ द्या, दुसरं चाक ते बैलगाडी धूळखात पडलेली असते. त्यांना सांगण्याची गरज नाही रवी महाराजांना, आणि विजू भाऊंना, रवी महाराजांना आमचं एकच सांगणं आहे की आईला मात्र प्रेमात अंतर देऊ नका. ते सगळ्यात जास्त, कारण सीतामातासुद्धा प्रभू रामचंद्रजीला म्हणते मला वनवासात तुमच्याबरोबर येऊ द्या. प्रभू म्हणतात नाही, नाही मी येऊ देणार. अहो पण स्त्रीचं माहिती आहे का तुम्हाला काही? जसं पाण्याविना नदी असते, प्राणाविना देह असतो, तसं पुरुषाविना स्त्री असते. स्त्री असते बघा तुम्ही, पती जाऊ द्या नाही तर पत्नी जाऊ द्या, त्यातले जे राहतात 1 वर्षामध्ये त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला वाटतं 10 वर्षाचा फरक पडला आहे. एवढं अंतर त्याच्यामध्ये पडत असतं, एवढं अंतर त्याच्यामध्ये पडतं. म्हणून संत ज्या ठायाला गेलेत तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. संत गेले तया ठाया देवराया पाववे. भरपूर गायक मंडळी आहेत, वाजवणारे भरपूर आहेत. आता सुट्टी देऊ तुम्हाला, नका लय घामाघूम हो. आता ह्यांनी जसं एक एक चाल वाटून घेतली तसे आता राहिलेले बाकीचे म्हणतील समजा. शेवटचे आता आपले राहिलेतच 10 मिनिट, फक्त 10 मिनिटात आपल्याला उरकायचं आहे. फक्त एकदा विठोबा रुक्माई भजन होईल, सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा सर्वांनीच मान खुणवली आहे, शेवटची घेऊ म्हणून वाजवतो का थोडं. देवराया पाववे. संत ज्या ठायाला गेलेत तुकोबार आहे, तो ठाया जर आम्हाला प्राप्त व्हावा हे आम्हाला वाटतंय ना, पण त्याच्यासाठी आम्ही काय करावं ते सांगा. तुकोबाराय म्हटले तुम्ही एक काम करा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये तुमची जी ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठाची का आमा जोडी, ज्येष्ठाची का आमा जोडी, ज्येष्ठाची
ज्येष्ठांची का आम्हा जोडी. आमच्यापेक्षा जी ज्येष्ठ मंडळी आहे, आपला परमार्थ आपला चांगल्या पद्धतीने व्हावा असं जर वाटत असेल, आपल्यापेक्षा वयानं पारमार्थिक क्षेत्रातली जे अधिकार संपन्न ज्येष्ठ मंडळी त्यांची जोडी धरावी. म्हणजे त्यांच्या जोडीत काकडा होईल, हरिपाठ होईल, वारकरी संप्रदायाची सेवा होईल. ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. तुकोबाराय म्हणतात, देवा तो अनेक भक्तांचे लाड पुरवलेस रे, अनेक भक्तांचे लाड पुरवलेस. मला तू विचारलंय तुमची काय इच्छा आहे का? मी नाही म्हणलं तुला. मग तू जर आम्हाला विचारतोय, आम्ही तुझे लेकरं आहे, तू एवढं काम कर ना, एवढे आमचे लाड पुरवास.
भगवच्चनी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज, विजय महाराज, त्यांचे बंधू विजयराव यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळी मंडळी, आपण सगळीच लांबून लांबून आलेले. मी सांगितलं की उद्धव बाप आळंदीवरून आले, आम्ही पंढरपूरहून आलो आहे, आत्ताच निवृत्ती महाराज आले. परिसरातली आमच्यापेक्षा वयानं ज्ञानानंही ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. जाता जाता सर्वांना एकच विनंती आहे, मुंडे परिवाराच्या वतीने आलेल्या सगळ्या महाराज मंडळींनी, वारकरी मंडळींनी, पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती आहे. तुका म्हणे करी कोण आजचा जो कार्यक्रम आहे वैकुंठवासी ज्ञानोबा प्रभाकरराव महाराज मुंडे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, त्या माध्यमात निमित्ताने बसा जरा खाली 2 मिनटं बसा, ऐका ना. सर्वांचे आभार मानण्याकरता प्रभाकर महाराजांनी आज्ञा केलेली आहे 2 मिनटामध्ये. तेव्हा हरिभक्तीपरायण आमचे लबडे महाराज यांनी या ठिकाणी अभंगापेक्षा काला येणं महा, कालामध्ये जे घडत आहे त्याप्रमाणे शास्त्राला धरून त्यांनी आपल्याला दृष्टांत सिद्धांत देऊन आपल्याला सांगितलं. कारण असं आहे, पारमार्थिक जीवन जरी करता असेल आणि अपारमार्थिक जरी करता जीवन असेल त्याचे प्रारब्ध असं असतंय. महाराज सांगतात, प्रारब्ध हाती जेन सुख शीण पावत तसे, करिता घायाळाचा संग अंगे अंग माखाय. पारमार्थिक असो किंवा अपारमार्थिक असो, मला सांगा चोखोबारायासारखा पारमार्थिक कोणी आहे का व्यक्ती? ज्या चोखोबाच्या घरी येऊन भगवान परमात्म्यानं बाळातपण केलं, तो चोखोबाराया एका भिंतीखाली कोसळून गेला. बरोबर आहे. आपण तर सर्वसामान्य जीव आहोत, हे सर्व प्रारब्ध अवलंबून आहे. या निमित्ताने सर्व जमलेली मंडळी, महाराज मंडळी, हरिभक्तपरायण आमचे बाळासाहेब महाराज लटपटे, बाबूरावजी तांदळे महाराज म्हणते तसं अनेक महाराज आहेत, वैजनाथ महाराज आहेत, माझ्या काही अपरिचित आमचे खोकले महाराज आहेत. अशी काही मंडळी या ठिकाणी आली आणि या कार्यक्रमाला प्रभाकर महाराजाकडे पाहून
त्यात हरिभक्त प्राण रवी महाराज बालक कीर्तनकार यांच्याकडे पाहून सर्व मंडळीनं प्रेम दिलं, कार्यक्रमाला सहकार्य केलं. याबद्दल सर्वांनी श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग घेऊन कार्यक्रम पार पडला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम